नमस्कार, मी भारती सवर्णे, साईमत लाईव्ह जळगाव. तर आपण आहोत जळगाव शहरातील सर्वात वर्दळीचे वातावरण असलेले ठिकाण असलेले दाना बाजार या ठिकाणी. या ठिकाणी दररोज मनपा प्रशासनातर्फे अतिक्रमणाबद्दल कारवाई होत आहे. हाच अतिक्रमणाचा विषय घेऊन या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी काही व्यावसायिकांशी आपण बातचीत करणार आहोत. काही नागरिकांशी जाणून घेऊयात की या अतिक्रमणाबद्दल त्यांची काय कारवाई आहे. अतिक्रमणाबद्दल जी महानगरपालिका कारवाई करत आहे सध्या, त्याबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे. दादा, काल जळगाव महानगरपालिकेतर्फे दाना बाजारामध्ये अतिक्रमणाबद्दल कारवाई करण्यात आली. यावर आपले काय मत आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी जी कारवाई केली त्याच्याबद्दल आम्हाला काही सांगणं नाही आहे. ते करतायत त्यांच्याप्रमाणे, शासनाप्रमाणे त्यांना जसे नियम आहे तसे करतायत, त्यांना कळायलाच पाहिजे. आणि हे करल्यावर पण आपल्याला वाटत नाही की बुवा या ट्रॅफिकचा मसला आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतो. हा ट्रॅफिकचा मसला केव्हा सॉल्व्ह होईल, जेव्हा याला वन वे केलं. वन वे केल्यानंतर काय होईल, एका साईडने ट्रॅफिक येईल, दुसऱ्या साईडने निघून जाईल. तर हा प्रॉब्लेम सगळ्यात पहिले आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे. आता आपण मुंबईमध्ये जाता, नाशिकमध्ये, औरंगाबाद, पुणे, प्रत्येक ठिकाणी वन वे आहे. आपलं जळगाव शहरामध्ये या ठिकाणी वन वे नाही आहे. तर जर इथे वन वे केलं ना यांनी, तर फार चांगलं आपलं काम होऊन जाईल. या कारवाईबद्दल जी कारवाई करण्यात आली नगरपालिकेतर्फे, याबद्दल तुम्हाला काही पूर्वसूचना मिळाली? अगोदर एक इन्स्ट्रक्शन आलेले होते, पण आम्ही सर्व जे अगोदर एक इन्स्ट्रक्शन आलेले होते तर आम्ही सर्व फॉलो करतात नियम. पण जसं सरनी सांगितलं की ट्रॅफिक जे आहे ते वन वे केल्यानंतरच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ही जी कारवाई करण्यात आली ती सर्व व्यावसायिकांना समान आहे, न्यायिक आहे का? याच्यावर काही पक्षपात करण्यात आला, काही दुजाभाव करण्यात आला? नाही, त्यांचे जे रूल्स आहे ते सर्वांसाठी एकच आहे. यावर काही समाधानकारक आहे का आपले मत? नाही, जसं सर्व लोकांची मेजॉरिटी जसं सर्व डिसिजन होईल त्या हिशोबाने निर्णय घ्यायला पाहिजे. काही ही जी कारवाई करण्यात आलेली आहे, तर काही ट्रॅफिकचे हे जे वर्दळीचे वातावरण आहे ते काही आटोक्यात आले का, कमी झाले का? हे जे कारवाई झाली त्याच्यानंतर आम्ही नोटीस केलं आहे की बिझनेसमध्ये फरक पडला आहे थोडा. ट्रान्सपोर्टवाले येऊ नाही शकत आतमध्ये, तर त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना इम्पॅक्ट होतो आहे. ट्रॅफिक तुम्ही बघा लाईव्ह, कॅमेरामॅनला सांगा की मागे कॅमेरा काढा, तो पूर्ण असंच ट्रॅफिक आहे ना. ट्रॅफिकमध्ये कुठे फरक पडला आहे? अतिक्रमणाने जी कारवाई केली आहे त्याबद्दल काही वाटतं का तुम्हाला आता याबद्दल काही ट्रॅफिक कमी होईल, काही वर्दळीचे वातावरण आहे ते कमी होईल? नाही, जसं वन वे होईल तर ट्रॅफिक कमी होईल. असं टू वे चालू राहील ट्रॅफिक तर मग जास्त काही फरक पडणार नाही बहुतेक. धन्यवाद दादा. आता आपल्यासोबत काही नागरिक पण आहेत. त्या नागरिकांशी आपण बोलणार आहोत की ट्रॅफिकबद्दल ही जी कारवाई होत आहे ती तुम्ही समाधानकारक आहात का? दादा, आता ही जी ट्रॅफिक काढण्यात येत आहे, अतिक्रमणावर दररोज कारवाई होत आहे, तर ही कारवाई अशीच चालणार आहे का? मध्येच काही बंद पडेल का काही? नाही, त्याचा नाही काढता का हे नगरपालिकाच काढेल. आता त्यांनी दिलं आहे की भाई 5 फूटवरती आणि 2.5 फूट खाली हे कारवाई होते. पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण त्याच्या ट्रॅफिक आणि ओट्याचा संबंध नाही आहे काही. आमचं म्हणणं हे आहे, आमचं फक्त 5 फूट बाहेर आहे, जास्त बाहेर नाही आहे. 5 फूट 2.5 फूट ते दिलं आहे त्यांनी. या ठिकाणी आपल्यासोबत काही हमाल वर्ग सुद्धा आहे, त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊयात की नेमके त्यांना काय त्रास होतोय. दादा, अतिक्रमण विभागाने या ठिकाणी कारवाई केलेली आहे. या ठिकाणीची कारवाई आपल्यासोबत कितपत समाधानकारक आहे? एक साइड से वन वे होना चाहिए. ऐसा इससे ट्रैफिक बहुत होता है, हमारे को दिक्कत आती है लोड गाड़ी खींचने में. ट्रॅफिक व्हायचं कारण एकच आहे मॅडम, इकडनं जो वन वे सुभाष बाबूच्या पुतळ्याकडनं हे वाहन जात आहे, हे वाहन जाऊ द्यायला नाही पाहिजे. इकडनं वन वे आहे ना, तर वन वे ठेवायला पाहिजे. इकडनं ज्या गाड्या जातात सुभाष बाबूच्या पुतळ्याकडनं, या गाड्या यांना बंद करायला पाहिजे. जी कारवाई करण्यात आलेली आहे ती योग्य आहे का अयोग्य? योग्य तर आहे, पण हे वन वे त्यांना बंद करायला पाहिजे. ही कारवाई योग्य आहे. तर नक्कीच हे होते दाना बाजारातील व्यापारी वर्ग, हमाली वर्ग आणि काही नागरिक. यांच्याकडून अशी अपेक्षा व्यक्त होत आहे का नगरपालिकेने ही कारवाई करण्याच्या आधी वन वे करण्यावर भर दिला पाहिजे, अशीच अपेक्षा या ठिकाणी त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. नक्कीच नगरपालिकेचा हा एका दिवसाचा शो ठरतो का दाना बाजारात कायमस्वरूपी
या ठिकाणी मनपा कारवाई करते याकडेही नागरिकांचे लक्ष लागून आहे. मी भारती सवर्णे, साईमत लाईव्ह, जळगाव.